आता 6:18 झालेले आहेत आणि माझ्या सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे। सकाळ सकाळ शुभ सकाळ। कसं काय मैत्रिणींनो, मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे। तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर मी सकाळी उठल्या उठल्या 5 ते 10 मिनटं असं मेडिटेशन करत असते। तर आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर चला मग सर्वांना परत एकदा गुड मॉर्निंग। प्रांजल झोपलेली आहे, मी माझी कामं उरकायला सुरुवात करते। हाय, गुड मॉर्निंग। कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे। मी अनुजा जाधव तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, ज्याचं नाव आहे आवड तुमची आमची। आता आजपासून नवरात्र चालू होणार आहे, तर त्या नवरात्रासाठी सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा। तर माझी पण आंघोळ झालेली आहे। आता 9 दिवसाचे नवरात्र चालू होणार आहेत, तर माझे सुद्धा 9 दिवसाचे उपवास आहेत। इथून मागे आपले ब्लॉग्स, डेली ब्लॉग्स खूप बंद होते, म्हणजे जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष झालं बंद होते। तर ते का बंद होते, मी काय काय चेंजेस केलेले आहेत, काय या 1.5 वर्षामध्ये झालेलं आहे, तर हेही तुम्हाला शेअर करणार आहे। माझ्यासोबत जे जे काय काय झालं आहे तेही तुम्हाला शेअर करणार आहेत। तर प्लीज इथून मागे जसं सपोर्ट केलात आपल्या चॅनलला, तसं इथून पुढे सुद्धा करत राहा। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि तुम्हाला आजपासून आपले डेली ब्लॉग्स बघायला भेटतील। चला मग सुरुवात करूया आपल्या डेली ब्लॉग्सला। तर चला मग, माझी पूर्ण तयारी झालेली आहे। घरातलं वातावरण कसं आहे, मी काय काय केलेलं आहे हे तुम्हाला शेअर करणार आहे। त्याआधी आपण आपल्या प्रांजलला उठवूया, कारण तिचं सुद्धा स्कूल आहे, तिची सुद्धा तयारी वगैरे करायची आहे। तर तिला पण मी उठवायला जाते आता। ही बघा माझी प्रांजल कशी झोपलेली आहे, तिला आता उठवते। शनू, ए बाबू उठ ना बेटा। 5 मिनिटं नाही रे राजा, खूप टाइम झालाय। उठ, माझी सगळी तयारी झालेली आहे, आता तूच राहिली। उठ उठ पटकन, चल बाळा, उठा 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 उठा। चलो गुड मॉर्निंग, उठ उठ उठ, उठा चला। बघा प्रांजल उठलेली आहे, ती सुद्धा माझ्यासारखं सकाळी देवाला नमस्कार करते। अंथरुण वगैरे तीच काढते, कारण जो लेट उठतो, आमच्याकडे रूल्स आहे, जो लेट उठतो तोच सगळी का घरातली कामं, म्हणजे अंथरुण वगैरे काढण्याची कामं करत असतो। तर प्रांजलच आमची शेवट उठते, मग हे काम तिच्याकडेच असतं। तर अंथरुणाच्या घड्या वगैरे ती घालते। हे सगळं धुवायला टाकायचे सोना आज। बिछाना मशीनला लावून टाकायचंय, कारण आता माझे उपवास चालू होणार आहेत ना। तर प्रांजलने सगळं अंथरुण वगैरे काढलेलं आहे, क्लीन केलेलं आहे। तर आता ती तुमच्याशी बोलणार आहे। बोल शोनू। हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आता मी आंघोळ केली नाही, मी आंघोळ करून येते, मग मी तुम्हाला माझा लुक दाखवते। बाय बाय। प्रांजल आंघोळीला गेली आहे, तोपर्यंत मी माझं किचन क्लीन करून घेत आहे। कारण कसं आहे, उपवास आजपासून चालू झाले, तर मग सगळं गॅस ओटा वगैरे सकाळी सकाळी क्लीन करावाच लागतो। तर गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतलेला आहे। नाश्ता झालेला आहे त्या दोघांचा, मिस्टरांचा आणि प्रांजलचा, आणि मी बाकीची सुद्धा तयारी केलेली आहे। तर आता प्रांजलचे इथे केस आवरत आहे, कारण तिला पण स्कूलला जायचं आहे। तर तिचे पण वेण्या मी घालून देत आहे। वेण्या वगैरे घालून झाल्यानंतर बाकीची छोटी मोठी घरातली कामंसुद्धा करणं गरजेचंच आहे, कारण आज खूप कामं आहेत आणि नवरात्री असल्यामुळे ते देवीची तयारी पण करायची आहे आणि स्टेशनला साडी नेसवायलासुद्धा जायचं आहे देवीला, कारण आमच्या मंडळाची देवी असते। तर आम्ही दरवर्षी तिकडे साडी वगैरे नेसवायला जात असतो। तर मग मी माझ्या घरातली कामं वगैरे उरकते, घरातली पूजा वगैरे करते आणि मगच जाते। तर नंतर अचानक लक्षात आलं, अरे पीठ पण संपलेलं आहे। तर पटकन मी गहू साफ करायला घेतले आणि मिस्टर एक एक काम आठवून देत होते, अजून हे राहिलं आहे ते राहिलं आहे म्हणून। तर मला खूप हसायला येत होतं त्याचं,
तर असंच असतं ना की आपल्याला कुठे जायचं असलं तर पटकन गडबडीच्या वेळेस एक एक काम वाढलं तर खूप राग पण येतो आणि कंटाळा पण येतो. तर चला मग माझं दळणसुद्धा झालेलं आहे. इथे रांगोळीसुद्धा सुंदर काढलेली आहे आणि आता पूजेची तयारीसुद्धा मी करत आहे. सगळी तयारी झालेली आहे आणि सगळी तयारी झालेली आहे आणि आता चाललेली आहे देवीला साडी नेसवायला. चला मग. तर आम्ही आलेलो आहे तर इथे स्टेशनला माझी मैत्रीण आलेली होती आणि तुम्ही बघू शकता 9-10 दिवस खूप मजा असते. इथे शॉपसुद्धा लावलेले आहेत. आम्ही पोहोचायच्या अगोदरच तिथे काही मैत्रिणी हजर होत्या. मनीषाताई, स्मिताताई, रुपाली, दीपा, ज्योतिताई अशा सगळ्याजणी हजर होत्या. नंतर आम्ही पोहोचलो तिथे. प्रत्येकजण ज्याला टाईम मिळेल तसा तो आपली येऊन हजेरी लावतो तिथे आणि सगळेजण एकत्र येऊन प्रत्येकाला विचारून एकमेकांचं सजेशन घेऊन सर्व तयारी करत असतात. तर खूप छान वाटतं. नाही 2च लावा. एक लावला तरी सफिशियंट आहे. अनुजा तिने जर ती छोटी साईजची बांगडी नाही दिली तर ह्याच 2 अजून आणलं देवीला. म्हणजे पुढचे 2 हात आडवेल की कमी करेल. आता तर मोठे दुसरंच घालणार आहे ना देवीला आपण. हे नाही घालणार आहे ते मोठंच घालणार आहे. मी म्हणत होते
केलं त्यात पहिलं धान्य मीठ म्हणजे आता तुम्ही हळद कुंकू लावा. चला तुम्हाला समजलं दोघींना. ओम हिरण्यवर्णा हिरण्य सुवर्णकथामचंद्रायण लक्ष्मी जातवेद मावम तम जातवेद लक्ष्मी मनाभिगम यशायन वंदे कामपुरुषाम अश्वभ्रातनादमस्तनादं प्रभुरं श्रीयान् त्रिंद्रिसा देवी दुष्टा. ओम स्वस्मिता हिरण्यप्रकाशवलते तम अनुरुद्धाय नमः अच्युताय नमः अश्वदेवताभ्यं पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर वृषेंदोराची गंडे जळके माळ मोक्षा बोराची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्र मान कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नखचित परा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा हिरे जडित मुकुट शोभा रुंदुंदे नुरपुरे चरणी नागर्या. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रेण हात करता पल्लव प्रवाही ते तू भक्ता लागे पावक लवलाई. जय देवी महिषासुरवदनी व महिषासुरवदनी सुरवर ईश्वर वंदे तारक शेषापासून सोडी गौणाशा अंबे तुझ वाचून कोण तुल्लाशा नहर कल्लिंदाला पद्मन पल्लेशा. जैन चरण डोळ्यान पाहि नृप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे नारायणाची समर्पयावी. अशुभम देशम नारायण कृष्णदानुग्रह वासुदेव हरे श्रीधर माधव गोपिका वल्लभ मोरया मी बाळकाने तुझीच सेवा करू काय दाडे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरीश्वरा तू बाल घरगोटी. जय जय गुरु समर्थ ज्या सर्वजण एकत्र आल्यामुळे हा कार्यक्रम खूप छान प्रकारे आणि सर्वांच्या सहकार्याने पार पडला. तर खूप छान वाटलं आणि आज खूप प्रसन्न वाटत होतं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन आणि छान. तोपर्यंत बाय बाय.